नमस्कार, तू हिरी माझं मित्वा. या सिरियलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज आपण पाहत आहोत इथे राकेशला गुंडांनी फक्त 2 दिवसांची मोहलत दिली आहे. त्या मोहलतीमध्ये त्याने सगळे पैसे आणून द्यायचं. इकडे मात्र घरी ईश्वरी आलेली असते. अर्णव तिच्या मागे मागे तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत चाललेला असतो. तर ती त्याच्यावर राग भरलेली असते. मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलायचं नाही. आत्ताच आजीने सांगितलं आहे आपल्याकडे सुवर्णपादुका येणार आहे, मला त्याची सगळी तयारी करायची. 2 दिवस तुम्ही माझ्या मागे मागे करू नका. तर तो म्हणतो आपलं भांडण. तर ती म्हणते आपलं भांडण आपल्या दोघांमध्ये बोलावं तर लागेलच ना. तर तो म्हणतो का तुला माझ्याशिवाय बोलल्याशिवाय करमत नाही ना, खरं सांग. तर ती म्हणते असं काही नाही आहे, तुमच्याशी बोललंच पाहिजे किंवा नाही बोललं तर, पण एका घरात राहतो म्हटल्यावर बोलावंच लागल. बोललं नाही तर सगळेजण विचारतील काय झालं काय झालं. आणि असं बोलून ती तावा निघून जाते. अर्णव घरातल्या घरात हसू लागतो. इकडे मात्र राकेशचा इतका अपमान झालेला असतो. त्याच्या गळ्यापर्यंत एखाद्याने हात पोहोचावा एवढी कुणाची लायकी नसतानाही एखाद्याने माझा गळा आवळावा ह्या गोष्टीने त्याचा संताप होत असतो. त्याला असं झालं काय करू आणि काय नाही. पण पैसे जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत हे सगळं सहन तर करावंच लागेल. आता एवढं काही देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी हवं तर, पण तो कंगाल. तर त्याला आता असा प्रश्न पडला आहे की अशी मोठी काहीतरी खाण हाती लागायला पाहिजे ज्याने हे सगळे कर्जे असे फेडून सगळ्यांच्या तोंडावर पैसे फेकून सगळ्यांना गार करता येईल. पण काय करावं हे त्याला सुचेना. पण लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल ह्या गोष्टीत तो गुंगा आहे. इकडे मात्र वल्लवीचा संताप झालेला आहे. तिला काही केलं ती पेटी मिळत नाही आहे. ती पेटी मिळवण्यासाठी ती इतके प्रयत्न करत आहे, तिचं कशातच मन लागत नाही. त्या पेटीत इतकं मोठं रहस्य दडलं आहे ते कुणाला सांगताही येत नाही. इकडे सगळेजण प्लॅनिंग करत असतात की उद्याची तयारी कशी कशी करायची, काय काय वस्तू आणायच्या, काय पाहिजे, डेकोरेशन कसं पटकनी झालं पाहिजे, असं सगळं काही डिस्कशन तिथे चालू असतं. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सुचवत असतं काय काय करायला हवं काय काय नाही. मग बोलता बोलता तिथे अर्णव आणि ईश्वरी यांचं सरप्राईजबद्दलही मुद्दाम विषय काढला जातो. काय सरप्राईज होतं असं विचारल्यानंतर अर्णव म्हणतो ते सरप्राईज होतं ना, ते आमच्या दोघांमध्येच, आम्ही ते कुणाला सांगणार नाही, ते शेअर नाही करणार. मग अंजली त्या दोघांना असं करून चिडवू लागते आणि मग ईश्वरी तिथून लाजून निघून जाते. इकडे वल्लवी प्रयत्न करते तिची पेटी मिळवण्यासाठी. तितक्यात जावई बापूही आले. त्यांची केव्हाची वाट पाहत होती ती. तर त्यांना ती विचारू लागते की काय झालं, माझी पेटी मला मिळाली नाही. कशी मिळेल, मी त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्टही केला पण काही पेटी मिळेल असं वाटत नाही मला, तर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. तर तो म्हणतो मी ना त्यांना फोन करून सांगितलं आहे उद्या सकाळी ते तुम्हाला तुमची पेटी वगैरे सगळं काही दाखवणार आहे. आणि जर नाहीच मिळालं तर सगळ्यात मोठं जे गोडाऊन आहे ते तिथे जाऊन आपण शोधूया. तिथे अंजली येते. तितक्यात अंजली म्हणते अहो तुम्ही आलात, आजीही आली आहे आणि आता आजीने कार्यक्रम ठेवला आहे सुवर्णपादुकांचा, तर आपल्याकडे उद्या सुवर्णपादुका येणार आहे, त्याची तयारी सगळेजण करण्यात मग्न आहे, तुम्ही उद्या कुठेही जाऊ नका. तर तो म्हणतो हो कुठेही जाणार नाही, त्याला तर लॉटरीच लागत आहे. इकडे आजी रूममध्ये बसलेली असते. ईश्वरी त्यांच्यासाठी छान प्रकारे हळद घातलेलं दूध घेऊन येते आणि त्यांना आनंदाने ते देता देता गप्पा मारू लागते. पण आजी आता इथे ईश्वरीला थांब, बोलू नको, मी काय सांगते पहिले ते ऐक असं म्हणत आदेश देऊ लागते. ती सांगते आपल्याकडे ज्या रत्नपादुका येणार त्यांना तू छान प्रकारे स्वागत करून ठेवणार की नाही, तुझ्याच्याने नक्की होईल का. त्यांचं स्वागत, आदरातिथ्य, पूजा अर्चना सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. कुठलीही कसर राहिलेली मला चालणार नाही. माझ्या मनात तुला स्थान हवं असेल तर तुला माझं मन जिंकण्यासाठी ही पूजा हे सगळं काही व्यवस्थित पार पाडावं लागेल. कुठलंही विघ्न जर आलं तर मी तुला माफ कधीच करणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेव. आणि मग विचार करूनच मला तू तुझा होकार किंवा नकार कळव. नक्की तुझ्याकडनं ही पूजा व्यवस्थित पार पाडली जाईल ना. येथे ईश्वरी त्यांना म्हणते हो आजी, मी मनापासून प्रयत्न करेल की सगळी पूजा विधी सगळं काही व्यवस्थित पार पडेल. कुठलंही संकट अडचण मी येऊ देणार नाही. आत्तापासूनच मी तयारीला लागली आहे. असं म्हणून मग ती आज्ञा घेते आणि बाहेर जाते. तिला आता एवढी मोठी सुवर्णसंधी आहे. खरंच तिला आनंद होत आहे की आजीची मनात जागा मिळवण्याची हीच एक वेळ आहे, तर ही गमवायला नको. आपले सगळे प्रयत्न पणाला लावायला हवे. तसं ती वागतही आहे. तिने आधीच तयारी सुरू केली आहे. प्रसादाचे विविध प्रकार स्वतःच्या हाताने बनवावे म्हणून ती सगळेजण झोपल्यानंतर ते पदार्थ बनवायला किचनमध्ये आलेले असते. स्वतःशीच गप्पा मारत बसलेली असते की हे अर्णव सर असे कसे रे देवा, आता तू उद्या येणारच आहे ना आमच्याकडे, तर अर्णव सरांना बुद्धी पण दे.
तितक्यात नाव घ्यावा आणि हाजीर व्हावा. तसं अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, माझ्याबद्दल काय बोलतेस का? तर ती म्हणते, नाही नाही, तुमच्याबद्दल कशाला काय बोलेल, मी तर माझं माझं बोलत आहे. तर तो म्हणतो, तू काय बनवते? तर ती सांगते, तयारी करत आहे मी नैवेद्याची. इथे अर्णव तिच्याशी गप्पा मारता मारता तिच्या मनातली गोष्ट काढण्याचा प्रयत्न करू लागतो. तर इथे चिडलेली ईश्वरी म्हणते, तुम्हाला माझ्यासोबत राहायला आवडत नाही, मी मिसमॅच आहे ना, लवकरच मी तुम्हाला सोडून निघून जाईल. तो म्हणतो, कुठे जाशील? तर ती म्हणते, मी कुठेही जाईल, तुम्हाला काय करायचं आहे? तर तो तिला पुन्हा एकदा विचारू लागतो, तू असं का बोललीस? तर ती त्यांना म्हणते, तुम्हाला माझी जरूरत नाही, तुम्हाला काय फरक पडतो मी कुठे गेली किंवा नाही गेले, मी काहीही करेल, तुम्ही तुमचं काम करा. इथे तो म्हणतो, मला फरक पडतो, पण आता ते मनातलं त्याला तिला सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. तयारी छान पार पडलेली असते. आजी ते सगळं पाहते, लगबग करा. आणि वल्लवी कुठे आहे? वल्लवी दिसत नाही. घरातल्या सुना पूजेला सगळ्यात पहिले पुढे दिसायला हव्या असं म्हणत आजीची चिडचिड सुरू असते. आणि आजीला इथे सगळेजण सांगू लागतात, आजी सगळी तयारी झाली, तू चिडचिड करू नको. तितक्यात वल्लवी बाहेरून घरात येताना दिसते. तर तिच्यावरती पण आजी डाफरते, एवढ्या सकाळी कुठे गेली होतीस तू, एवढी महत्त्वाची कामं सोडून? तू तर घरातली सून आहेस ना, इथे सगळं पाहायला तू हवी होतीस. अंजली आजीला म्हणते, आजी शांत हो, सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, कशाला रागराग करून घेते? तितक्यात पालखी आली अशी हाक कोणीतरी मारली आणि मग चला लगबगीने असं म्हणत सगळ्यांना आजी घराबाहेर घेऊन जाते. राकेशला तर एवढा आनंद झाला आहे, त्याला त्या सुवर्णपादुका कधी नजरेस पडतील असं झाले. तो उठतो. तितक्यात वल्लवी त्याला म्हणते, मी त्या स्क्रॅप डीलरकडे गेले, त्याने मला भलतेच बॉक्स दाखवले. माझा जो बॉक्स होता ना, तो त्यांच्याकडे नाही आहे. मला काहीही करून माझा बॉक्स हवा आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठं सिक्रेट आहे, त्याच्यामुळे आपण अर्णव आणि ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आता इथे राकेश विचार करतो आणि तो म्हणतो, मी स्वतःच ते बॉक्स शोधायला मोठ्या गोडाऊनला जातो असं म्हणत मामीला तो धीर देतो. इथे पालखी येते, सगळेजण आनंदी असतात. खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं असतं. सगळेजण दत्त नामामध्ये दत्तमय झालेले असतात. सगळ्यांना आतुरता असते त्या पादुकांचं दर्शन घेण्याची. पादुका आल्याही दर्शन घ्यावे म्हणून सगळ्यांनी गडबड लगबग सुरू केली. पालखीचं स्वागत इथे ईश्वरी औक्षण करू लागते. प्रत्येकजण त्या पादुकांचं हळद कुंकू वाहून औक्षण करून दर्शन घेतं. मन प्रसन्न व्हावं इतकं छान वातावरण तिथे झालेलं असतं. आणि पालखीला मग घरामध्ये घेऊन जाण्यात येतं. तिथे गेल्यानंतर एका टेबलवर देवघरात त्या पादुका स्थापित केल्या जातात. तिथे सगळेजण आरती करू लागतात. दत्तमय सगळं वातावरण झालेलं असतं. आणि आरती झाल्यानंतर सगळेजण आपापल्या मनातली इच्छा सांगू लागतात. कुणाला काय हवं, कुणाला काय नाही, देवाजवळ मनमोकळेपणाने सगळेजण बोलू लागतात. देवांच्या पादुकांचं दर्शन प्रत्येकजण घेत असतं, पण एका चोराची नजर त्या पादुकांवर वेगळ्याच कारणाशी आहे. आता ह्या पादुका चोरल्यानंतर खरंच अर्णव मिळवू शकेल का? हे सगळे ट्विस्ट आपण पुढे पाहूयाच. ज्यावेळेला सगळेजण आपापल्या कामात मग्न असतात, कुणाचं लक्ष नसताना राकेश त्या पादुका चोरून घेऊनही जातो. ईश्वरी देवघरात येते. पाहते तर काय, तिच्या हातातलं ताट खाली कोसळतं. सगळ्यांना हाक मारून ती बोलू लागते, पादुका गायब झाल्या, चोरीला गेल्या. असं म्हटल्यानंतर वल्लवी म्हणते, मला तर वाटते ह्या पादुका तूच चोरल्या. अर्णवला फार राग येतो. ईश्वरीचा हात हातात घेत तो तिला खंबीरपणे पाठीशी हात ठेवून म्हणू लागतो की मी तुझ्या पाठीशी आहे, तू चोरी करूच शकत नाही. ज्या कोणी व्यक्तीने चोरी केली आहे त्याच्याकडनं मी लवकरात लवकर ह्या पादुका मिळवतोच आणि तुझ्यावर आलेला हा आळ मी स्वतः घालवेल. चला तर मग राकेश आता खरंच पादुका वापस करणार का, त्याच्याकडनं मिळवणार का अर्णव पादुका? हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.